नमस्कार मंडळी, सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. सध्या अधिक मास चालू आहे, त्यानिमित्त आपण बनवणार आहोत मस्त असे अनारसे. चला तर मग वळूया याच्या आजच्या रेसिपीकडे. आता इथे अनारसे बनवण्यासाठी आपण जुना तांदूळ वापरणार आहोत किंवा तुम्ही रेशनचा तांदूळ सुद्धा वापरू शकता. इथे आपण 1 किलो तांदूळ घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. एक 3 ते 4 वेळा चांगला धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर पाणी ओतून ते तसंच भिजत ठेवायचं आहे पूर्ण 1 दिवसासाठी. असं रिपीट तुम्हाला 3 दिवस सलग करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण चौथ्या दिवशी जे आहे ते आपण हे तांदूळ पाण्यातून बाहेर काढून सुकवणार आहोत. हे बघा, आता हे दुसऱ्या दिवशी मी हे तांदूळ अ, तांदळातलं पाणी सगळं ओतून आपण दुसऱ्या दिवशी परत हा तांदूळ भिजत ठेवला. आता हे तिसऱ्या दिवशीचा तांदूळ आहे, तो पण आपण आता त्यातलं पाणी ओतून काढलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी ओतून तसंच भिजत ठेवणार आहोत आणि चौथ्या दिवशी मग आपण तांदूळ हा सगळा बाहेर काढून सुकवणार आहोत. याला 2 तास फॅन खाली किंवा सावलीमध्ये सुकवायचा आहे आणि लगेचच याला वाटून घ्यायचं आहे. आता तांदूळ आपले छान सुकलेले आहेत. आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. छान असं रवाळ वाटायचं आहे आणि चाळणीच्या सहाय्याने याला चाळून सुद्धा घ्यायचं आहे. म्हणजे अगदीच मोठे तांदळाचे दाणे राहिले असतील तर ते वरती राहतील आणि छान असं रवाळ पीठ आपल्याला मिळणार आहे इथे. हे बघा, आता असं व्यवस्थित असं आपण वाटून झालेलं आहे आपलं तांदूळ आणि याला आपण चाळणीच्या सहाय्याने चाळून घेऊया. आता हे पीठ सगळं तयार झालं, की याला आपल्याला गुळामध्ये मळायचं आहे या पिठाला. तर आता इथे मी प्रमाण सांगते. आपण आता 1 किलो पीठ आता इथे आपलं तयार झालेलं आहे. तर त्याच्यासाठी आपण अर्धा किलो गूळ इथे आपण वापरलेला आहे. कुठलाही छान असा मऊ गूळ वापरायचा ह्याला, अगदी चिक्कीचा गूळ वापरायचा नाही याला. गूळ जो आहे तो किसून घेऊया आपण, म्हणजे अजून तो छान सॉफ्ट होतो आणि आपल्याला पीठ मळताना जे आहे ते लवकर मळता येतं आपल्याला. आता इथे आपण पिठामध्ये हा किसलेला गूळ जो आहे तो टाकून घेऊया आणि हळू-हळू आपल्याला त्याला मळून घ्यायचं आहे. इथे कुठल्याही प्रकारे पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही किंवा तेलाचा वापर सुद्धा करायचा नाही. ह्या गुळामध्येच आपल्याला हे पीठ जे आहे ते मळायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला ते खूप सुकं-सुकं लागू शकतं. म्हणजे अगदीच पीठ कोरडं-कोरडं दिसतं. गुळामध्ये ते मिक्स पटकन होत नाही. पण हळू तुम्ही मळत राहिलात, की तुमच्या हाताच्या उभेने गूळ जो आहे तो वितळत जातो आणि पीठ जे आहे ते छान एकजीव होतं गुळामध्ये आणि मस्त असं छान मिश्रण तयार होतं. आता आपल्याला हे सुद्धा जे तयार झालेलं जे मिश्रण असेल, हे गुळामध्ये पीठ मळलेलं, तांदळाचं पीठ जे आपण मळलेलं आहे, हे मिश्रणाचे छान असे गोळे करायचे आणि एका डब्यामध्ये, स्टीलच्या डब्यामध्ये तुम्ही त्याला भरून ठेवायचं आहे. हे सुद्धा आपल्याला रिपीट 3 दिवस करायचं आहे. म्हणजे आज आपण हे गोळे बनवून ठेवले, की दुसऱ्या दिवशी परत त्याला काढायचं, परत त्याला छान असं मळायचं, परत त्याचे गोळे बनवून डब्यामध्ये भरून ठेवायचं. असं लगातार 3 दिवस करायचं आणि चौथ्या दिवशी मग आपण हे अनारसे आता तयार करायला घेणार आहोत. आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे अनारशासाठी. आता आपण अनारसे तयार करायला घेऊया. छान असं आधी सुरुवातीला मस्त असं व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग असे छान अ, अ, पेढ्याचे गोळे जसे बनवतो तसे पेढ्याचे गोळे बनवून एका पेपरवरती खसखस घ्यायची थोडीशी आणि त्याच्यावरती हे गोळे ठेवून असे छान असं बोटाच्या सहाय्याने, हे जसं आपण दाखवत आहोत व्हिडिओमध्ये, तसं गोल 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 असे छान असं त्याला आकार देत त्याला फिरवत फिरवत आपला अनारसा तयार करायचा आहे. हे बघा, हे अशा प्रकारे आपण हे अनारसे थापून घेतलेले आहेत. अगदी बोटाच्या सहाय्याने सहज ते होतात. नंतर पीठ छान असं मऊ होतं. तर पीठ व्यवस्थित नाही तयार होतंय तुमचं पीठ अगदीच, तर तेव्हा पण तुम्हाला सुकं-सुकं लागतंय, तर तुम्ही अगदी थोडंसं पिकलेलं केळं टाकू शकता. आता हे अनारसा आपण थापून झालेलं आहे आणि ज्या साईडला खसखस लावलेली आहे, ती वरच्या साईडला ठेवायची साईड आणि एका साईडनेच आपल्याला तळून घ्यायचं आहे. आणि हे असं झाऱ्याने वरती तेल सोडायचं आहे. कारण की आपण हे पलटी नाही करणार आहोत. एका साइडनेच आपल्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. हे बघा, आता छान असं अनारसे जे आहेत ते वरती तरंगायला सुद्धा लागलेत. म्हणजे हे छान तळून झालेले आहेत आणि असं झाऱ्याच्या साहाय्याने ह्याला वरतीच तेल सोडायचं, म्हणजे हे दोन्ही साइडने छान असे तळले जातात. आता हे छान गोल्डन ब्राउन झालेले आहेत आणि वरती तरंगत सुद्धा आहेत. म्हणजे आपले अनारसे तळून सुद्धा झालेले आहेत. आता याला आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण बाकीचे सगळे अनारसे तयार करून घेऊया. आता इथं चाळणीमध्ये आपण एक वाटी ठेवली आणि त्याच्या साईडने असे हे अनारसे साईडला असे उभे करणार आहोत, जेणेकरून त्याचं एक्स्ट्राचं जे तेल आहे ते बऱ्यापैकी निथळून जातं आणि अनारशामध्ये खूप जास्त तेल राहत नाही. तुम्ही हवं असेल तर तुम्ही तुपात सुद्धा बनवू शकता. हे बघा, अशा प्रकारे बाकीचे सगळे तळलेले अनारसे जे आहेत आपण काढून घेतलेले आहेत. मस्त असे छान जाळीदार आपले अनारसे तयार झालेले आहेत.
मस्त खसखस वगैरे छान दिसते आता याच्यावरती. हे बघा मस्त असे आपले जाळीदार अनारसे तयार झालेले आहेत. अशाच छान-छान रेसिपीसाठी तुम्ही सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.